अला काना आ हे स्वररंजनामध्ये दुसऱ्या नंबरचं आहे. मग हे 25 आणि 2 किती झाले 27 आणि ते मचे 27 किती झाले 54 झाले. 27 ना 54 बरोबर आहे ना 54. एकदा राम म्हणलं का 54 आणि दुसऱ्यांदा राम राम म्हणल्यावर 54 ना 108. 108 राम नामाचा जप 2 वेळा म्हणला जात असेल किती सोपा परमार्थ आहे केलं पाहिजे. मग आता राम राम म्हणायचं आजपासून का टाटा बाय बाय बिर्ला म्हणायचं काय म्हणायचं. राम राम मावशी धन्यवाद. सगळ्या माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या एकमेकीला भेटल्या सुद्धा काय म्हणायचं राम राम म्हणायचं. एकदा राम राम म्हणल्यावर 108 वेळा राम नामाचं जर घेण्याचं पुण्य काही सेकंदात जर मिळत असेल तर केवढा मोठा परमार्थ सोपा आहे. राम जन्मेची फलश्रुती आज काय तर कोणी बाकीचं काही म्हणायचं नाही. प्रत्येकाने काय म्हणायचं एकमेकाला काय म्हणायचं राम राम. तर काही म्हातारे इतके विचित्र आहे लहान लहान पोराला आमच्याकडे घेऊन येतात आणि बाबाला टाटा कर टाटा खबडे देव ठेवा असं. अरे रामाच्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो आणि रामाचं नाम जर मुखामध्ये घेत नसेल तर आपल्यासारखे दरिद्री आपल्यासारखे करते आपणच ठरले जावं. म्हणून ही जीभ पवित्र होतं, शरीर पवित्र होतं, मन पवित्र होतं, विचार पवित्र होता, देह शुद्ध होतं. एवढी नामामध्ये ताकद आहे देव. आणि शेवटचे विठ्ठलाचं सांगतो सेवेला राम देतो.